अशा पद्धतीचं बोललं जातं, परंतु राजकारणातूनच हा झालेला खून आहे. सर्वात महत्त्वाचं, ज्या पोलीस निरीक्षक यांनी त्या ठिकाणच्या दलित कर्मचाऱ्याला मारलेलं असताना सुद्धा त्याची ॲट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही आणि अशातूनच त्या लोकांना अरेस्ट न झाल्यामुळं त्यांचं धाडस पुन्हा अजून वाढत गेलं आणि ते संतोष देशमुखपर्यंत येऊन थांबलं. यातल्या अनेक बाबी आहेत. त्यामध्ये आपण एक वकील म्हणून एक विशिष्ट पद्धतीचं निवेदन देणं आवश्यक आहे. नंबर 1 की जे काही आरोपी आहेत त्यांचं लोकेशन, त्यांचे कॉल डिटेल्स, त्यांनी कोणाला फोन केले, ते कुठल्या टावरवरून ते कुठल्या टावरपर्यंत गेले, याचं सुद्धा आपण हे केलं पाहिजे. आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. म्हणजेच या प्रकरणातला जो काही मास्टर माइंड आहे, या मास्टर माइंडपर्यंत आपल्याला सुद्धा जाता येईल. नुसतं या ठिकाणी येऊन निवेदन देऊन भागणार नाही. जे काही समजा लिगल मदत या प्रकरणात हवी आहे त्याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. हे प्रकरण फक्त कायद्याच्या चौकटीत आणि आपण एक नुसतं प्रोटेस्ट करतोय या इथपर्यंत न थांबता लिगल ज्या काही बाबी आहेत त्या लिगल बाबी या बीड जिल्ह्यातले सामाजिक स्थैर्यता राखण्यासाठी ते करणं हे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं काय, बीडला बिहार म्हणून त्याचं हिणवू नका, परळीला बिहार म्हणून त्याला हिणवू नका, परंतु बिहार आणि त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये झालेली असेल. यापूर्वीचा परळीचा एका सरपंचाचा खून असेल, दुबेचं अपहरण असेल, त्यानंतर देशमुख नावाचा मेडिकल ऑफिसर, त्या मेडिकल ऑफिसरनी त्या ठिकाणच्या विधानसभेचा उमेदवार जो देशमुख होता त्याचा प्रचार केला, त्यामुळं 2 महिलाला हाताशी धरून त्याच्या विरोधात 354 सारख्या ॲट्रॉसिटी सारख्या केसेस त्याच्यावर म्हणजे बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती या ठिकाणच्या राजकीय लोक हे करत आहेत आणि हे राजकीय लोक गुंडांना हाताशी धरून ह्या सर्व बाबी करत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टीचा मी निषेध करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.